आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला करणार आहोत। तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात। सर्वात आधी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचेत। तर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि त्याचे असे काप करून घेतलेत। तर हे आपल्याला या कढईमध्ये घालायचे आहेत, असे थोडेसे दूर ठेवायचे आणि याला मीडियम फ्लेमवर आता शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने ह्याला छान तांबूस करून घ्यायचे। अधूनमधून याला उलटपुलट करून घ्यायचं आणि व्यवस्थित फ्राय करायचे आहेत। तर आता हे छान लाईट तांबूस कलरचे झालेले आहेत, तर एवढेच फ्राय करायचेत। फार केले तर ते जास्त चिवट होतात। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेत। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता, पण अशा भाज्यांसाठी तेल थोडं जास्तच लागतं। आणि 1 टेबलस्पून मी यामध्ये साजूक तूप घातले। तुम्ही तुपाच्या ऐवजी इथे बटर पण घालू शकता किंवा तुम्ही फक्त तेल घातलं तरी काहीच हरकत नाही। 1 टीस्पून यामध्ये जिरे घालूया आणि आता काही खडे मसाले घालायचे आहेत। तर 1 तमालपत्र घालायचं आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी घालायची आहेत आणि 3 छोट्या वेलची घालायच्या आहेत। आता हे खडे मसाले अर्धा मिनिट आपण फ्राय करून घेऊया, परतून घ्यायचेत। आणि थोडेसे मसाले परतून झाले की मी इथे 3 कांदे बारीक चिरून घेतलेत। तुम्ही कांदे मिक्सरवर बारीक करून पण घेऊ शकता, पण असे चिरून घेतले की ते जास्त छान लागतात, पण अगदी बारीक चिरून घ्यायचे। आता याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्स करून झालं की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि इथे मी 3 लाल मिरच्या घेतल्या आहेत, तर त्या पण घालूया। लाल मिरच्या घातल्यामुळे या भाजीला खूप छान खमंग चव येते आणि हिंग आणि लाल मिरच्या मी आधी जळू नयेत म्हणून नंतर घातली आहे। आता कांद्याचा थोडा रंग बदललाय, तर यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालूया आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आलं लसूण या कांद्यासोबत परतून घ्यायचंय। आता थोडा कांदा गुलाबीसर झालाय। इथे मी 1 टेबलस्पून बेसन घेतलं आहे, म्हणजे चना डाळीचं पीठ घेतलंय, तर ते यामध्ये घालूया आणि या कांद्यासोबत या पिठाला भाजून घ्यायचंय। ढाब्यामध्ये जेव्हा भाज्या तयार करतात तेव्हा ते बेसन पीठ घालतात, त्यामुळे भाज्यांना छान रस्स्याला दाटसरपणा येतो आणि एक छान चमक पण येते। आणि असं कांद्यासोबत घातल्यामुळे बेसन वेगळं भाजण्याची गरज पडत नाही। तर मंद गॅसवर आता हे दोन्ही परतून घ्यायचंय। कांदा आता छान तांबूस झालाय आणि बेसन भाजल्याचा पण खमंग सुगंध येतोय। तर यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत। इथे मी 3 टोमॅटो किसणीवर किसून घेतलेत। मिक्सरवर जर याची पेस्ट तयार करून घेतली तर ती फार बारीक होते, त्यामुळे मी किसणीवर किसून घेतलेत। आता टोमॅटो थोडे अर्धवट शिजले आहेत, तर यामध्ये आपण सुके मसाले घालूयात। 1.5 टीस्पून इथे मी धणे जिरे पूड घेतली आहे, तर ती घालायची आहे। अर्धा चमचा हळद, 1.5 टीस्पून यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, 1 टीस्पून गरम मसाला आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया। आणि या टोमॅटो सोबत हे मसाले पण छान परतून घ्यायचेत आणि तेल सुटेपर्यंत याला शिजवायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता कडेने छान तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे। तर कुठल्याही रस्सा भाज्या करताना तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे भाज्या छान टेस्टी होतात। टोमॅटो आता छान मऊ झालेत आणि मसाला पण व्यवस्थित परतून झाला आहे। तर यामध्ये आपल्याला अर्धा कप घट्ट व ताजं दही घालायचं आहे आणि मी गॅस आता बंद केलाय। तर नेहमी दही घातल्यावर गॅस बंद करायचा, म्हणजे हे दही फाटत नाही। आणि जर का तुम्ही फ्रीजमध्ये दही ठेवलेलं असेल, थंड असेल, तर ते आधीच थोड्या वेळ बाहेर काढून ठेवा, म्हणजे हे दही फाटत नाही। आणि रूम टेम्परेचरवर दही आल्यावरच ते यामध्ये घाला। आता आपण व्यवस्थित हे चमच्याने हलवून घेऊया आणि सर्व एकत्र करून घ्यायचंय। आता मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलंय आणि आता गॅस मी चालू केलाय।
आणि ह्याला आता 2 ते 3 मिनिट आपण आणखी शिजून घेऊया। गॅसची फ्लेम आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे। आता तुम्ही पाहू शकता याला कडेने असं छान तेल सुटलंय। तुम्ही जर दही घट्ट व ताजं वापरलं तर असं छान तेल सुटतं आणि भाज्या पण मग एकदम क्रीमी होतात आणि चवीला पण छान लागतात। यामध्ये आता पाणी घालूया। तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, एकदम घालू नका। तर साधारण मी 1 ते 1.25 ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे। परत एकदा चमच्याने व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचंय आणि आणखी 2 ते 3 मिनिट हे शिजून घेऊया। आता याला एक छान उकळी आली आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे। छान रस्सा दाटसर पण झालाय आणि इथे मी आता 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आहे। तर ती आपण हातावर अशी चोळून घालूया, म्हणजे याचा स्वाद छान या भाजीमध्ये उतरतो। आता शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे। हे पनीरचे तळलेले तुकडे घालायचे। तर सगळं पनीर यामध्ये घालूया आणि हलक्या हाताने याला चमच्याने हलवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची आहे आणि यावर आता 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय, म्हणजे यामधलं जे पनीर आहे ते छान सॉफ्ट होतं आणि मसाल्यांचा स्वाद पण या पनीरमध्ये छान उतरतो। आता 3 ते 4 मिनिट झाली आहे, तर आपण झाकण काढूया। तर एकदम मस्त भाजीचा रंग दिसतोय आणि सुगंध पण खूप छान येतोय। तर आपली पनीर मसाला इथे तयार आहे। आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत मस्त अशी व्हेज कोल्हापुरी करणार आहोत। सर्वात आधी मसाला तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलंय, 1 तमालपत्र घालायचं आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी, 1 मोठी वेलची घालायची आहे, 4 लवंगा आणि चक्री फूल घालायचंय। थोडंसं परतून घेऊया आणि इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभट चिरून घेतलेत, ते पण घालायचेत आणि या कांद्याला आता परतून घ्यायचंय। कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं मी थोडंसं कट करून घेतलंय, ते पण घालायचंय आणि मीडियम गॅसवर आता हे सगळं आपण परतून घेऊया। कांदा थोडासा तांबूस झाला की इथे मी 2 टमाटे चिरून घेतले आहेत, ते घालायचेत आणि हे टमाटे आता मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचेत। गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे। थोडंसं यामध्ये मी मीठ घालतेय, म्हणजे टमाटे लवकर शिजतात। थोडेसे टमाटे मऊ झाले की यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आहेत। तर काजूचे मी 2 तुकडे करून घेतलेत, ते घातलेत। काजू घातल्यामुळे या भाजीला अगदी जशा हॉटेलमध्ये भाज्या मिळतात तशीच चव येते आणि मग भाजी छान लागते। आता टमाटे आपले छान मऊ झालेले आहेत, तर मसाला इथे तयार आहे। गॅस बंद करूया आणि हा खाली काढून घेऊया। इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत, फुलगोबी, बीन्स, गाजर आणि सिमला मिरची आधी मी धुवून नंतर त्याला चिरून घेतले। तर फार लहान याचे काप केलेले नाहीत, थोडे मोठेच तुकडे ठेवले आहेत। ग्रीन पीस पण मी फ्रोझन घेतले आहेत आणि पनीरचे पण काप करून घेतले आहेत। तर या भाज्या आता तेलावर फ्राय करायच्या आहेत। तर त्यासाठी मी कढईत 1 चमचा तेल घातलंय आणि आता एक एक करून यामध्ये भाज्या घालूया। फुलगोबी, सिमला मिरची, बीन्स आणि गाजर घालून हाय फ्लेमवर आपल्याला या भाज्या फ्राय करायच्या आहेत, म्हणजेच परतून घ्यायच्या आहेत। याला फार मऊ करायचं नाही। ग्रीन पीस आणि पनीर आपण नंतर घालणार आहोत। तुम्ही जर ग्रीन पीस फ्रोझन वापरणार नसाल तर या भाज्यांसोबतच मटारदाणे घालायचेत आणि ते पण परतून घ्यायचेत। आता 4 ते 5 मिनिट झाली आहेत, तर आपण हे आता ग्रीन पीस घालूया आणि 1 मिनिटभर आणखी परतायचं आहे। तर आता या आपल्या भाज्या पाहिजे तशा झाल्या आहेत, तर गॅस बंद करूया। मसाला पण आपला थंड झाला आहे, तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि इथे मी 7 ते 8 बेडगी मिरच्या 1 तास गरम पाण्यात भिजवत ठेवल्या होत्या। तर आता छान भिजल्या आहेत, तर या पण आता यामध्ये घालूया। यामुळे या भाजीला रंग तर छान येतोच आणि टेक्स्चर पण छान स्मूथ येतं आणि चवीला पण ही भाजी छान लागते। आणि हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। तर इथे मी वाटण तयार करून घेतलंय, हे असं तयार झालेलं आहे। खूप छान रंग आलाय। भाजी करण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घालायचं आहे। या भाजीसाठी तेल थोडं जास्तच लागतं, तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल कमी जास्त घालू शकता।
यामध्ये आता हे वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि हा मसाला आता छान परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत याला परतायचं आहे. मसाला छान परतल्या गेला की भाजीला छान चव येते. लो टू मीडियम फ्लेमवर आता हा परतून घ्यायचा आहे. थोडासा परतून झाला की यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. तर पाव टीस्पून मी हळद घातली आहे. 1 टीस्पून तिखट घालायचं आहे. तर माझं तिखट थोडं चवीला तिखट आहे त्यामुळे मी 1च टीस्पून घातलंय. 1.5 चमचा यामध्ये धने जिरे पूड घालायची आहे. 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलाय तर तो पण यामध्ये घालायचा आहे. आता हे सर्व मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे. आता तुम्ही पाहू शकता कडेने छान याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि मसाल्याचा रंग पण बदललेला आहे. तर हा छान परतून झालाय. तर यामध्ये आता या फ्राय केलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि हे सर्व आता चमच्याने मिक्स करून घ्यायचंय आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हे परतायचं आहे. म्हणजे या भाज्यांना हा मसाला व्यवस्थित लागेल. यामध्ये आपल्याला आता पनीर घालायचंय. तर पनीर खूप मऊ असतं, याला फारसं शिजवायची गरज नाही त्यामुळे आपण शेवटी घातलंय. यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर पाणी मी इथे गरम करून घेतलंय. तर नेहमी अशा भाज्यांना पाणी गरम करूनच घालायचं म्हणजे रंग खूप छान येतो भाज्यांना आणि लागेल तसं घालायचं आहे. फारही ही भाजी पातळ नसते त्यामुळे अंदाज घेऊन घालायचंय. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथे मी कसुरी मेथी घेतली आहे 1 चमचा. तर ती पण अशी हातावर चोळून घालायची आहे. याने भाजीला अगदी हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते तसा स्वाद येतो. आता यामध्ये शेवटी 1 चमचा बटर घालायचा आहे. बटर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी साजूक तूप 1 चमचा घालू शकता किंवा अगदी घरात जी आपली दुधावरची साय असते ती पण घातली तरी चालेल. यामुळे पण भाजीला टेस्ट खूप छान येते. शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. यामुळे ही भाजी एकदम मस्त चवीला झणझणीत अशी लागते. तर आता याला आणखी 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद या भाजीमध्ये छान उतरतो. आपली भाजी इथे तयार आहे. खूप छान दिसतीये. रंग पण सुरेख आलेला आहे आणि सुगंध पण एकदम छान येतोय. तर एका बाउलमध्ये काढून घेऊया. आज आपण रेस्टॉरंट किंवा धाब्यावर मिळते तशी काजू करी करणार आहोत. तर लगेच आता कशी करायची ते पाहूया. यासाठी एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय. तर आधी आपल्याला कांदे आणि काजू शिजवून घ्यायचेत. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि 25 ग्रॅम काजू घेतले आहेत. तर हे मी तुकडा काजू जे मिळतात ते घेतलेत. तर हे दोन्ही आता आपल्याला मीडियम फ्लेमवर 10 ते 12 मिनिट छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचेत. आता आपले कांदे आणि काजू शिजतायत तोपर्यंत आपण काजू फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घातलंय. तर मी इथे साजूक तूप वापरलंय, तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. आणि हे मी 100 ग्रॅम काजू घेतले आहेत. तर आता हे यामध्ये घालूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे काजू आपण फ्राय करून घेऊया. असे फ्राय केल्यामुळे काजूचा कच्चेपणा निघून जातो आणि चवीला पण भाजी मग छान लागते. आता काजू छान असे लाईट गोल्डन कलरवर परतून झाले आहेत. तर एवढेच आपल्याला फ्राय करायचे आहेत. आता गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया. तर इथे मी एका प्लेटमध्ये हे काजू काढून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये आणि त्याच तुपामध्ये आपल्याला साधारण 3 टेबलस्पून तेल घालायचंय. 1 चमचा मी जिरे घातलेत. 2 तमालपत्र घालायचे आहेत. 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी घालायची आहेत आणि हे सगळं आता थोडं फ्राय करून घेऊया, परतून घ्यायचंय. आणि यामध्ये आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्यात, त्या पण घातल्यात. थोड्या मिरच्या परतून झाल्या की यामध्ये कांदा घालायचा आहे. तर हे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन अगदी बारीक चिरून घेतले. तर या कांद्याला पण आता चांगलं परतून घ्यायचंय, छान तांबूस रंग होईपर्यंत परतायचा आहे. आता आपण जे कांदा आणि काजू शिजवायला ठेवलं होतं ते पण छान मऊ झालेत. साधारण 10 ते 12 मिनिट झाली आहेत.
तर आता आपण हे काढून घेऊया. एका चाळणीवर ओतायचे आहेत आणि ह्याचं पाणी काढून घ्यायचंय. आणि थोडेसे कोमट झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालून याला छान बारीक करून घ्यायचंय. ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडंसं यामध्ये आपण पाणी घालूया, गरजेपुरतंच पाणी घालायचंय. कांदा पण आपला थोडासा परतून झालाय, तर आता यामध्ये आपण ही आलं आणि लसणाची पेस्ट घालूया. तर 1 टेबलस्पून मी आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतली आहे, ती घालायची आहे. आणि याला पण आता कांद्यासोबत परतून घ्यायचंय. गॅस लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचा आहे. कांदा आता छान तांबूस रंगावर परतून झालाय, तर एवढाच परतायचा आहे. यामध्ये आता टोमॅटो घालायचे आहेत. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याला पण बारीक चिरून घेतलंय. तर ते पण आता छान शिजवून घेऊया. छान मऊ होईपर्यंत शिजवायचे आहेत. टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून यामध्ये मी पाव टीस्पूनच मीठ घातलंय, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतात. आता टोमॅटो पण आपले अर्धवट शिजून झाले, तर यामध्ये आपण मसाले घालूयात. 1.5 टीस्पून धणे जिरे पूड घेतली आहे, ती घालायची आहे. अर्धा चमचा हळद, 2 टीस्पून तिखट घालायचं आहे. तर मी 1 टीस्पून बेडगी आणि 1 टीस्पून साधं तिखट घातलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. आणि टोमॅटो सोबत याला पण परतून घ्यायचंय. मसाले जळू नयेत यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे मसाले जळत नाहीत. आणि याला आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. याला आता कडेने छान तेल सुटलंय, तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये आपण जी कांदे आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली आहे, ती घालूया. आता चमच्याने सगळं एकत्र करून घ्यायचंय. गॅस लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायचा आहे. आता साधारण 5 ते 6 मिनिट झाली आहे. तर यामध्ये आता पाणी घालायचंय. तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ ही पाहिजे तशी ठेवू शकता. आणि आता चमच्याने हलवून परत याला छान शिजवून घ्यायचंय. यामध्ये चवीनुसार आता मीठ घालायचंय. तर मीठ आपण टोमॅटो शिजवताना पण घातलं होतं, हे लक्षात ठेवायचंय आणि त्या अंदाजानेच घालायचंय. सगळं परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता याला छान असं तेल सुटलंय आणि सगळा मसाला एकदम मस्त एकजीव झालेला आहे. आणि सगळ्या मसाल्यांचा सुगंध पण खूप छान येतोय. तर यामध्ये आता आपल्याला काजू घालायचे. तर आपण जे काजू तुपावर फ्राय करून घेतले होते ते घालायचे. आणि परत याला चांगलं 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर यावर मी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलंय. लो टू मीडियम फ्लेमवर हे शिजवून घेऊया. आता साधारण 3 मिनिट झाली आहेत. एकदम मस्त सुगंध येतोय भाजीचा. ही भाजी तुम्ही आता अशी पण खाऊ शकता, पण याला अगदी रेस्टॉरंट सारखा स्वाद येण्यासाठी यामध्ये मी 1 टेबलस्पून बटर घेतलंय, तर ते पण यामध्ये घालूया. यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि 1 चमचा कसुरी मेथी पण मी हातावर थोडी चोळून घेतली आहे, बारीक करून घेतलंय, तर ती पण यामध्ये घालायची आहे. या दोन्हीमुळे या भाजीची टेस्ट अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तशीच येते. शेवटी दुधावरची साय घालूया. यामुळे एकदम ही भाजी क्रीमी लागते चवीला. 2 चमचे मी साय घातली आहे. परत एकदा मिक्स करून आणखी फक्त 1 ते 2 मिनिट याला शिजवून घेऊया. तर आपली काजू करी आता तयार आहे. खूप छान रंग आलाय आणि याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता. चवीला सुद्धा अगदी रेस्टॉरंट किंवा धाब्यावर मिळते तशीच लागते. आज आपण अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तशी चटपटीत व तिखट लसूणी मेथी करणार आहोत. तर लगेच आता सुरुवात करूया. यासाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचंय. तर सर्वात आधी आपण मेथी थोडी फ्राय करून घेणार आहोत. पाव चमचा जिरे घालायचेत. आणि जिरे थोडे परतून झाले की 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. या थोड्याशा आपण फ्राय करून घेऊया. आणि लसूण थोडा फ्राय झाला की यामध्ये मेथी घालायची आहे. तर इथे मी एक मोठी जुडी मेथी घेऊन त्याला आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर थोडंसं चिरून घेतलंय. तर मेथीला नेहमी
धुतल्यानंतर चांगलं कोरडं करून घ्यायचं, म्हणजे ती पटकन परतल्या जाते. फार त्यामध्ये पाणी असलं की ती शिजल्यासारखी होते आणि मग त्याची चव पण थोडी वेगळी येते. तर 1 मिनिटभर मी मेथी परतून घेतली आहे. तर एवढीच आपल्याला परतायची आहे. तर आता गॅस बंद करूया. इथे मी आता 1 टेबलस्पून शेंगदाणे भाजून नंतर त्याची सालं काढून घेतली आहे. तर ती एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. 1 टेबलस्पून तीळ घेतलेत आणि 1 टेबलस्पूनच बेसन म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ घेतलंय. तर ते पण यामध्ये घालायचंय आणि तीळ आणि बेसनाला मी हलकंसं भाजून घेतलं होतं. यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरमधून याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचंय. आता ही चटपटीत लसूणी मेथी करण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालायचंय. तर तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण अशा भाज्यांसाठी तेल थोडं जास्तच लागतं. तर मी 3 टेबलस्पून तेल घातलं आहे. अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे थोडे परतून झाले की इथे मी 1.5 टेबलस्पून लसूण अगदी बारीक कट करून घेतलाय, तर तो घालायचा आहे. ही लसूणी मेथी आहे त्यामुळे यामध्ये लसूण जास्तच असतो. आता या लसणाला चांगलं तांबूस करून घ्यायचंय. लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचंय. लसूण थोडासा फ्राय झाला की यामध्ये 3 लाल मिरच्या घालूया आणि या पण लसणासोबत परतायच्या आहेत. लसूण आता छान तांबूस रंगावर परतून झालाय. तर यामध्ये कांदे घालायचे आहेत. तर मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला असं बारीक चिरून घेतलंय. तर यासाठी कांदा नेहमी छान बारीक चिरून घ्यायचा. आता याला परतून घेऊया. लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे. कांद्याला फार तांबूसही करायचं नाही. थोडासा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी 1 मोठा टोमॅटो घेऊन त्याला बारीक चिरून घेतलाय. तर तो पण यामध्ये घालूया आणि याला पण आता शिजेपर्यंत परतून घ्यायचंय. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची आहे आणि अर्धवट टोमॅटो शिजून झाला की यामध्ये आपण हे जे वाटण तयार करून घेतलं होतं शेंगदाणे, तीळ आणि बेसनाचं, ते यामध्ये घालायचंय. तर हे तुम्ही पाहू शकता मी अगदी बारीक वाटण तयार करून घेतलंय. तर असंच करून घ्यायचंय. आता हे वाटण यामध्ये घालूया. या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालूया आणि ते पण यामध्ये घालायचंय आणि याला आता परतून घ्यायचंय. कांदे आणि टोमॅटो बरोबर हे वाटण पण छान परतल्या जातं आणि यामध्ये जे बेसन, तीळ, शेंगदाणे आहे त्याची चव मग एकदम छान लागते. आणखी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलंय. 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले घालायचे. तर मी 1 चमचा लाल तिखट घातलंय, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ बेतानेच घालायचं आहे कारण पालेभाज्याला थोडं मीठ कमीच लागतं. आणि हे परत आता सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं मी पाणी घालतीये म्हणजे मसाले व्यवस्थित परतल्या जातात, जळत नाहीत. आणि एकदा सगळं चमच्याने हलवून आता लो टू मीडियम फ्लेमवर याला चांगलं फ्राय करून घ्यायचंय. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आता याला कडेने असं तेल सुटलंय, तुम्ही पाहू शकता. मसाला आपला छान परतून झालाय. तर असाच परतून घ्यायचा म्हणजे मग भाजीची चव एकदम छान लागते. कडेने असं छान तेल सुटलं म्हणजे समजायचं की आपला मसाला छान परतून झालाय. यामध्ये आता ही परतलेली मेथी घालायची आहे आणि चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि गरज पडली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर मी आता थोडंसं यामध्ये पाणी घालतीये. फार सैल पण ही भाजी नसते आणि फार घट्टही नसते, अशीच ठेवायची आहे. आणि आणखी 2 ते 3 मिनिट आता याला शिजून घ्यायचे. तर कडेने याला आता असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आपली लसूणी मेथी तयार आहे. एकदम मस्त दिसतीये आणि चवीला पण ही खूप तिखट चटपटीत अशी लागते. पोळी, भाकरी, भात कशासोबतही खायला एकदम जबरदस्त लागते. तर जरूर करून पहा आणि केल्यावर कशी वाटली रेसिपी ते मात्र मला अवश्य कळवा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.